आपण वांगे बटाट्याची भाजी करू। बघा, एक बटाटा 2 वांगे कापून घेतले मी आणि इथे ना 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, थोडंसं आलं लसूणचं कूट आणि आलं लसूण खोबरं, थोडं जिरं, 1 चमचा लाल मिरची आणि थोडी हळद, एवढेच साहित्यात आपल्याला भाजी करायची, ती पण 2च जणांसाठी। चला तर मग आता फोडणी देऊ। बघा, पहिले आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। आलं लसूण खोबरं दळलेलं, पेस्ट नाही, नुसतं दळून ठेवलेलं होतं। बघा, ते छान हे परतलं का आणि लगेच आपण जिरं टाकू। जिरं टाकलं का जिरं चांगलं तडतड करायला लागलं का लगेच लाल मिरची पावडर आणि हळद बरोबर टाकले तरी चालते, तर मी बरोबरच टाकते। बघा, आता हे पण थोडंसं मिक्स करून घेऊ, परतून घेऊ। बघा, हे परतलं का लगेच कोथिंबीर टाकून देऊ। कोथिंबीर टाकल्यानंतर आता मस्त परतू देऊ 1 सेकंद काहीतरी। बघा, परतलं छान। आता लगेच वांगे बटाटे कापलेले आपण स्वच्छ धुवून ठेवलेले ते टाकून देऊ। बघा, हे टाकले का हे परत असं खालीवर चांगलं मिक्स करून घेऊ। मिक्स झाले का आता मीठ टाकून घेऊ। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यानंतर आता पाणी टाकू आपण। गॅस थोडा फुल करून पाणी टाकून घेऊ। आणि शेंगदाण्याचा कूट आहे ना, कधी बी भाजीला उकळी येऊ द्यायचा, उकळू द्यायचा, मग टाकायचं। तर मला फक्त 2 जणांपुरती बनवायची, तर ते शिजून 2 जणांपुरती। चला तर मग शिजल्यावर तुम्हाला दाखवते, उकळल्यावर। बघा, किती सुंदर भाजी तयार झाली वांगे बटाट्याची। हे बघा किती छान वांगे बटाट्याची भाजी तयार झाली, फक्त 2 जणांसाठी। चला तर मग घेऊ वाढून, तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।